आज आदरणीय कुंभार साहेबांच्या विनंतीनुसार आम्ही आंदोलन स्थगित करतोय। परंतु येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसांनी 15 तारखेला यापेक्षा कठोर आंदोलन या ठिकाणी सुरू होईल। जर तोपर्यंत दूध दराबाबतचा कायदा व विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतत केले रास्ता रोको आंदोलन। शासनाने दुधाचा आधारभूत किंमत ठरवून त्याच्या बाबतचा कायदा करावा। अन्य व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळण्यासह जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी। तसेच दुधाला 40 रुपये प्रति लिटर दर तातडीने देण्याची अंमलबजावणी करावी। आदी विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जवळके चौफुली येथे सोमवार 1 जुलै 2024 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी शासनाने आता शेतकऱ्यांचा व दूध व्यावसायिकांचा जास्त अंत न पाहता आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या यासाठी रस्त्यावर ठिय्या देत व सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला। या आंदोलनात ॲडव्होकेट योगेश खालकर, रंगनाथ गव्हाणे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, सुनील थोरात, रामनाथ थोरात, वाल्मिक थोरात, अनिल थोरात, अशोक काकडे, मच्छिंद्र थोरात, अशोक नेहे, लक्ष्मणराव थोरात, शांताराम थोरात, संजय शिंदे, भाऊ पाटील थोरात, संतोष गोसावी, सिकंदरभाई इनामदार, वाल्मिक नेहे आदींसह दूध उत्पादक व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। परिसरामध्ये आंदोलन आपण केलं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार आपण आंदोलन करण्यापूर्वी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची प्रत आपण एलडीओ साहेब शिर्डी यांना देखील त्या निवेदनाची प्रत दिली होती। पोलीस प्रशासनाला देखील या निवेदनाची आपण प्रत दिलेली होती आणि हा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आपण या आजच्या 1 तारखेच्या आंदोलनाची भूमिका आपण मांडली होती। परंतु दुर्दैव बाबाशी आहे, आज ह्या आंदोलनाच्यासाठी इथं एवढा जनसमुदाय, शेतकरी, दूध उत्पादक लोक असतील, त्यानंतर इतर लोक असतील, हे सगळे उपस्थित होते। परंतु या निर्लज्ज शासनाला असं म्हणायची वेळ येते का आज त्यांचा कुठलाही प्रशासकीय पदाधिकारी सुद्धा या आंदोलनास्थळी कुठलीही निवेदन स्वीकारायला आला नाही। असं निर्लज्ज सरकार जर असेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि या जिल्ह्यामधले दुग्ध विकास मंत्री सुद्धा ह्या जिल्ह्याचे आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना जर आमच्या आंदोलनाची, आमच्या प्रश्नाची जर कुणी दखल घेत नसेल तर आम्हाला दखल कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं कळतं आणि दखल घेण्यास आम्ही या सरकारला कसं परिस्थिती निर्माण करू शकतो या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तुम्ही आमची समज समजा किंवा इशारा समजा, याची जर तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे ही थिंकी नाही, हा आगीचा डोम होऊ शकतो। म्हणून आपण वेळीच येणाऱ्या जे आपलं अधिवेशन चालू आहे तर या अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जी रास्त आणि हमी भावाची जी भूमिका आहे आणि खाद्यामधल्या ज्या तफावती जी आहे, दुधाच्या भावामधली जी तफावत आहे तर त्या संदर्भात नक्कीच आपण निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या काळामध्ये याच्या उग्र स्वरूप निर्माण होईल आणि त्याची होणारी सर्व जबाबदारी आणि त्याचे परिणाम हे सगळे शासनाला भोगावे लागतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील। म्हणून कळकळीची विनंती करतो की आपण याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा आणि या आंदोलनाला न्याय द्यावा। धन्यवाद। चौफुलीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला। परंतु माझी एकच विनंती आहे, आपले दुग्ध विकास मंत्री त्यांनी पावडर आयात केली शासनाने, तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पावडर आयात केली, इतर जे पाम तेल आहे ते आयात केलं, तर त्यांनी सांगितलं की 2010 साली कायदा झालेला आहे, आपल्याला ते आयात करावं लागतं। पण माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करायची का 2010 साली दुधाला 22 रुपये रेट होता आणि खाद्याचं पोतं मात्र 700 ते 800 रुपयाला मिळत होतं। याची ती तफावत आहे। आजही खाद्याचं पोतं 1700 ते 1800 रुपयाला जातं आणि दुधाला मात्र 24 ते 25 रुपये भाव मिळतो। तर एवढी मी आपल्या दुग्ध विकास मंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो, त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुद्दा का तुम्ही आता उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जवळके चौफुली येथे 1/7/2024 रोजी सकाळी 8:30 वाजता रास्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे।
आमच्या जर रस्ता रोको करण्यामागच्या जर मागण्या बघितल्या तर या दुधाला स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना, किमान आधारभूत किंमत ठरवून मिळण्यासाठी एक प्रमुख मागणी होती. त्याचप्रमाणे अन्न आणि भेसळ जे काही प्रतिबंधक कायदे दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी. 3.5 फॅट आणि 8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 40 रुपये ह्या शासनाने दर द्यावा. दिनांक 5/1/2024, 26/2/2024, 15/3/2024 आणि 5/1/2024 जे काही शासनाने प्रलंबित जे काही प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं. 64% लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. 60% लोक त्या ठिकाणी अजूनही वंचित आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही खताचे असतील, कीटकनाशकांचे फवारणीचे औषधं असतील, त्याच्यावरती जो काही GST आहे तो सुद्धा शासनाने माफ करावा. ह्या अशा प्रमुख 5 मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी यांनी रस्ता रोको केलेला होता. त्या ठिकाणी शासनाला आमची अशी विनंती आहे, जर एकीकडे जर बघितलं पशुधनाचं, जर घरामध्ये कोणी मृत्यू पावलं तर ते मडं झाकावं लागतं, बैलाच्या गाया पिळावं लागतात, अशी शेतकऱ्याची अवस्था. दुसरीकडं जर बघितलं तर ह्या पावसामुळं, कमी पावसामुळं त्या ठिकाणी चारा मिळत नाही. चाऱ्याची परिस्थिती बघा, भावाची परिस्थिती बघा. त्या ठिकाणी असं सगळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याला फक्त दुधाला रास्त भाव मागतोय. आम्हाला भीक नकोय अनुदानाची. इतर राज्यामध्ये एक भाव आणि आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एक भाव, असा दुधा भाव सरकारने करू नये एवढी माझी विनंती सरकारला. आणि मी या ठिकाणी आपल्या मार्फत देखील आश्वासित करतो का शेतकऱ्यांना टिंगलीमध्ये घेऊ नका. गोसेवेची आम्ही सकाळपासून जी सेवा करतो तर झोपेपर्यंत सेवा करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने शेतकऱ्यांविषयी, त्या दुधाविषयी जर पुढं आता येणार हे जे काही अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये शाश्वत अशी भूमिका जर मांडली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल.